नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सध्या माघी मेळा चालू आहे आणि हा अत्यंत पवित्र सण आहे. आणि अशावेळी तिथे भरपूर गर्दी आहे स्नानाकरता. आणि जसा कुंभमेळा असतो त्याच धर्तीवरचा हा एक सण आहे. आणि या सणामध्ये तथाकथित जे शंकराचार्य आहेत, स्वामी अविमुक्तेश्वरानंद, जे शंकराचार्य आहेत की नाही त्याच्यावरती संशय आहे. कारण तसा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की तुम्ही शंकराचार्य नाही आहात, आणि तुम्ही आहात की नाही त्याच्यावरती आम्ही निर्णय देऊ म्हणून तो सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवलेला आहे. असं असताना हे तथाकथित शंकराचार्य यांनी स्नानाला जाताना एक मोठा बखेडा तिथे निर्माण करून ठेवलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी शंकराचार्य आहे आणि मी माझ्या पालखीतनं शेवटपर्यंत जाणार आणि माझं जे काय स्नान मी तिथे करणार. आणि प्रशासन असं म्हणते आहे की अमुक एक अंतरावरती आम्ही लोकांना थांबवत आहोत, वाहनं थांबवत आहोत, कारण पुढे जर वाहनं गेली आणि आम्ही जर परवानगी दिली कोणालाही तर अपघात होऊ शकतो. तर अशाकरता किंवा चेंगराचेंगरी होऊ शकते म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. हे त्यांना समजवण्यात आलं. पण अहंकाराचं वारं डोक्यात शिरलेले हे तथाकथित शंकराचार्य, कारण आता त्यांच्या मागे जी काही सगळी लेफ्ट इकोसिस्टम उभी राहिलेली आहे त्याच्यातनं काँग्रेस आणि समाजवादी पार्टी वाटच बघत असतात की असा कोण माणूस आपल्याला मिळावा, कारण ते सरळ सरळ जाऊन काही योगी आदित्यनाथ यांचा पराभव करू शकत नाही. कारण 2027ला निवडणूक आहे विधानसभेची उत्तर प्रदेशमध्ये. अशावेळी कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवायची म्हणून हे पक्ष आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची बाजू घेऊन अनेक गोष्टी सध्या चाललेल्या आहेत. पण त्यांनी लक्षात ठेवावं एवढं की योगी आदित्यनाथ हे कोणी लेचेपेचे मुख्यमंत्री नाही आहेत मित्रांनो, की कोणी उठेल आणि त्यांना वेठीस धरेल अशी परिस्थिती नाही आहे. या माणसांनी कायदा आणि सुव्यवस्था इतकी जबरदस्त राखलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये की येणाऱ्या काही निवडणुका त्या एकट्याच्या बळावरती, त्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बळावरती ते जिंकून येतील अशी परिस्थिती आहे. आणि लोक जराही अशा मनस्थितीत नाही आहेत उत्तर प्रदेशमधले तरी की त्यांना योगी यांचा पराभव करतील किंवा योगी आदित्यनाथ यांना सत्तेतनं बाहेर करतील अशी सुतराम शक्यता नाही. अशावेळी अशी काही बुजगावणी उभी करून हे विरोधी पक्ष सध्या तिकडे एक जो काही तमाशा करत आहेत तो योगी आदित्यनाथ तरी चालवून घेतील असं मला वाटत नाही. कारण योगी आदित्यनाथ यांनी बघितलेलं आहे की हा जो कोणी तथाकथित शंकराचार्य आहे त्याच्याबरोबर ठकास महाटक अशा तऱ्हेची भूमिका त्यांनी तिथे अंगीकारलेली आहे. आणि निश्चितपणे हे शंकराचार्य जे आहे ते फार श्रीमंती थाटात वावरतात. यांची स्वतःची जशी स्टार्स असतात ना हिंदी चित्रपटातले, त्यांच्या मोठ्या मोठ्या व्हॅन असतात, तशी व्हॅनिटी व्हॅन घेऊन हे सगळीकडे फिरत असतात. अगदी विलासी अशी मोठी श्रीमंती अशी त्यांची लाईफस्टाईल आहे. असो, तो भाग नाही आहे. पण प्रश्न असा आहे की जर प्रशासनाने एक निर्णय घेतलेला असेल तर तो निर्णय त्याचं पालन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण जर तसं झालं नाही आणि जर काही भगदड मचली तिकडे किंवा भगदड झाली तर अनेक निष्पाप लोकांचे जीव जाऊ शकतात. अशावेळी शंकराचार्य हे धार्मिक, जरी ते शंकराचार्य नसतील किंवा असतील पण शंकराचार्यांसारख्या व्यक्तींनी तरी किमान संयम बाळगावा, अहंकार दूर ठेवावा, लोकांविषयी विचार करावा अशी अपेक्षा जर सर्वसामान्य माणसाने ठेवली तर चुकीची नाही आहे. त्यातून या शंकराचार्यांनी लक्षात घ्यावं की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही दबाव आणून योगी आदित्यनाथ यांना वाकवू शकणार नाहीत. अशावेळी सर्व लोकांचं हित, सामान्य लोकांचं हित लक्षात घेऊन त्यांनी मला वाटते की हे जे 7 दिवस जो तमाशा चाललेला आहे तिकडे तो आता बंद करावा. कारण लोकांनी हे ओळखलेलं आहे. समाज माध्यमावरती तुम्ही बघा त्या शंकराचार्यांविषयी लोकांचं काय मत आहे हे तुम्हाला कळेल. असो, कोणाही विषयी वाईट बोलू नये. विशेषतः एखादी जर धार्मिक व्यक्ती असेल तर त्याच्याविषयी बोलूच नये. पण असं असताना अविमुक्तेश्वरानंद यांनी ह्याचं भान ठेवावं असं वाटतं. कारण त्यांनी लक्षात ठेवावं की त्यांचा सामना, ज्यांना आपण लोहपुरुष म्हणतो किंवा आयरन मॅन म्हणतो, अशा
स्वामी अशा आदित्यनाथ, योगी आदित्यनाथ यांच्याशी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. बरं, धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.